वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टेट्रा पॅक सारख्या वस्तू मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. मात्र त्यावर प्रक्रिया होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. या समस्येला संधीमध्ये बदलत पर्यावरणपूरक उपक्रम राबवत पुण्यातील प्रो अर्थ या संस्थेनं वेस्ट टू वंडर ही संकल्पना साकारली आहे. पुण्यातील विविध ठिकाणांहून गोळा होणाऱ्या या टाकाऊ कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करून शालोपयोगी वस्तूंची निर्मिती केली जात आहे. यातून शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेशही मिळत आहे. प्रो अर्थ या कंपनीचे संस्थापक अनिल गोकर्ण यांनी काहीतरी सामाजिक काम करून समाजाला नवी दिशा देण्यासाठी अभियंत्याची नोकरी सोडली आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला. सोसायटीच्या आवारातच कंपोस्ट खत प्रकल्प सुरू केला. कचरा गोळा करून त्यातून खत निर्मिती केली. त्यांच्या या संकल्पनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यातूनच वेस्ट टू वंडर ही संकल्पना सुचली. जे ज्यूसचे पॅकेट्स आहेत ते जे मार्केटमध्ये असं स्प्रेड होतात त्याच्यामध्ये ॲक्च्युली पेपर, प्लास्टिक आणि ॲल्युमिनियमचं कॉम्बिनेशन आहे आणि ते रिसायकल करायचं असेल तर ते प्रॉपर त्याचं ते साफ करून ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही ह्याच्या मागे अवेअरनेस करतात स्कूल्समध्ये, हाऊसिंग सोसायटीजमध्ये, कंपनीजमध्ये आणि त्यांना ते क्लीन लेवलवर ठेवायला आम्ही प्रोत्साहित करतात आणि ते कलेक्ट करून त्याच्यानंतर आम्ही बोर्ड बनवून बेंचेस बनवतात आणि हे बेंचेस टेट्रा पॅकचे जे प्रोजेक्ट आहे त्याच्या आतमध्येच आम्ही डोनेट करतात आणि ते डोनेशन महानगरपालिकेचे स्कूल्सना आम्ही आयडेंटिफाय करतात आणि त्यांना डोनेट करतात. कंपनीने आतापर्यंत 1 टन वापरलेल्या शीतपेयांच्या काड्या आणि टेट्रा पॅक गोळा केले. त्यापासून शाळकरी मुलांसाठी बेंच बनवण्यासाठी त्याचा पुनर्वापर केला आणि चिखली इथल्या खासगी सरकारी अनुदानित शाळेतल्या मुलांना हे बाक देण्यात आले. या प्रशालेमध्ये हरित प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी टेट्रा पॅकच्या माध्यमातून जे शाळेला 35 बेंच मिळालेले होते त्या बेंचचा उपयोग जे 5वी आणि 6वीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूपच झालेला आहे. या हरित प्रकल्पाच्या माध्यमातून टेट्रा पॅकच्या माध्यमातून हे बेंच जेव्हा आपल्याला शाळेला मिळाले तेव्हा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी आणि एकूणात 6 तास या बेंचवर बसण्यासाठी त्या ठिकाणी खूपच आरामदायी त्या ठिकाणी मिळाले. मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी संस्थेने अलीकडच्याच गो ग्रीन विथ टेट्रा पॅक या उपक्रमात सहभाग नोंदवला. प्रो अर्थच्या वतीने पुण्यात 15 शाळांमध्ये जनजागृती सुरू आहे. 3 शाळांमध्ये सध्या हे बेंचेस देण्यात आले आहेत. शिक्षक आणि मुलांनीही याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. हे प्लॅस्टिक पासून बनलेली आहे टेट्रा पॅक पासून आणि हे खूप म्हणजे चांगले सुद्धा आहेत आणि पहिलेचे बेंच इतके चांगले नव्हते. आता जे आलेत ते न्यू ते खूप चांगले आहेत. आम्हाला कम्फर्टेबल सुद्धा खूप वाटते. हे बेंच टेट्रा पॅक पासून बनवले आहेत. हे कम्फर्टेबल असल्यामुळे आम्हाला लिहिण्यासाठी व वाचण्यासाठी जर आम्हाला वाचन करायचं असेल तर आम्हाला सोपे वाचायला होते व आम्हाला जर फळ्यावर अभ्यास दिलेला असेल तर आम्हाला लिहिण्यासाठी हे आम्हाला खूप कम्फर्टेबल हे बेंच आहेत. सध्या कचरा प्रश्न हा गंभीर बनत चालला असून त्यातल्या प्लास्टिकचा धोका सुद्धा तितकाच मोठा आहे. अशा परिस्थितीत कचरा डेपोमध्ये न पाठवता त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय प्रो अर्थ या कंपनीने घेतला आणि तो यशस्वीपणे राबवला. समाजातल्या इतर संस्थांनी सुद्धा याची पुनरावृत्ती करणं ही काळाची गरज आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.